नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी ना मी तुम्हाला जी सॅटिनची किंवा जी आता स्क्रंचीज आता खूप ट्रेंडमध्ये चालू आहे ना, तर ती घरच्या घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. मार्केटमध्ये किंवा तुम्ही जर एखाद्या कॉस्मेटिकच्या किंवा लेडीज स्टोअरमध्ये जर घ्यायला गेला तर ती स्क्रंची जी आहे ती अगदीच तुम्हाला 100-150च्या आसपास मिळत असेल. पण आता ही स्क्रंची जी आहे ती अगदी आपण घरच्या घरी ना काहीच अगदी म्हणजे काहीच त्याला खर्च येत नाही. तुमच्याकडे जर छोटंसं इलास्टिक असेल किंवा जर तुमच्याकडे छोटंसं जुनं रबर असेल तर त्याच्यापासून देखील तुम्ही ही स्क्रंची अगदी घरच्या घरी बनवू शकतात. तर या ठिकाणी मी इथे जवळपास 21 दुने 42 म्हणजे 42 इंच लांबीचं म्हणजे लांब असा मी एक कापड घेतलेलं आहे सॅटिनचं. माझ्याकडे होतं. तुमच्याकडे सॅटिनचं नसेल तर तुम्ही कोणत्याही कापड जे आहे ना ते या ठिकाणी स्क्रंची बनवण्यासाठी घेऊ शकता. स्क्रंचीची जी लेंथ आहे ना ती 42 इंच किंवा म्हणजे जर तुम्हाला त्याचे जे लेयर्स आहेत त्या कमी बनवायच्या असेल तर अगदीच तुम्ही 30 इंच इतके लांब देखील घेऊ शकता. 30-35 असं तुम्ही त्याची लांबी ठेवायची आहे तरीही चालेल. जर तुम्हाला पूर्ण अगदी त्यामध्ये जर खूप लेयर्स हवे असतील तर तुम्ही 35च्या अबो तुम्ही त्याची जी लेंथ आहे ना ती घेऊ शकता. आता या ठिकाणी अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करून आपल्याला आता हे इथे त्याला हे टिप मारून घ्यायची आहे आतल्या बाजूने. म्हणजे ना पूर्ण फिनिशिंगसहित आपली जी स्क्रंची आहे ती इथे आपल्याला तयार होते. जशी अगदी दुकानामध्ये मिळते ना सेम त्या पद्धतीने इथे तयार होते. टिप मारून घ्यायची आहे. अगदी पाव इंच अर्धा इंच इतकं अंतर सोडून घ्यायचं आणि अशी एक आपल्याला सरळ रेषेत पूर्ण टिप मारून घ्यायची आणि थोडंसं 1 ते 1.5 इंच अंतर सोडून त्यातून हे कापड अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचं. आणि आपल्याला हे बघा आता इलास्टिकची लेंथ जी आहे ती लांबी किती घ्यायची तर या ठिकाणी अगदी 7, 8, 9 इंचांपर्यंत तुम्ही हे घेऊ शकतात. जर तुमचं माझं इलास्टिक थोडंसं असं कडक म्हणजे जाड होतं तर त्याची मी गाठ नाही मारू शकत. त्यामुळे ना मी थोडं एक्स्ट्रा घेतलं जेणेकरून मी त्याला टिप मारणार आहे. काही इलास्टिक ना असे पातळ असतात तर त्याला एवढं म्हणजे प्रॉब्लेम येत नाही गाठ मारायला. तर तुम्ही त्याची गाठ मारण्यासाठी ते घेऊ शकता. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण सुईच्या मदतीने किंवा जर तुमच्याकडे टाचन पिन असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही हे सगळं आतमध्ये घालून घ्यायचं आहे आणि इलास्टिक दुसऱ्या बाजूने हातामध्ये पकडून ठेवायचं. अगदी सावकाश पद्धतीने ना त्यामध्ये हे इलास्टिक असं दुसऱ्या हातामध्ये पकडून ठेवायचं. नाहीतर तुम्ही इकडनं आतमध्ये घालायला जाल आणि दुसऱ्या बाजूने ना ते पुन्हा आतमध्ये निघून जाईल. तर असं नको व्हायला. एका हातामध्ये पकडायचं किंवा तुम्ही ते कोणाला पकडायला लावायचं तसंही तुम्ही करू शकतात. आणि हे बघा बाहेर काढल्यानंतर ना आपली जी टाचन पिन आहे ती काढून घ्यायची आणि दोघीही टोकं जे एकमेकांना मिळवून अशी मशीनवरती एक टिप मारून घ्यायची. पक्की टिप मारायची किंवा व्यवस्थित सुई दोऱ्याने देखील तुम्ही हे हाताने त्याला टाके मारू शकतात. नाहीतर काय होईल ना जेव्हा ती स्क्रंची पॅक कराल तुम्ही आणि आतमधून ते टिपमधून निघून जाईल. असं नको व्हायला. त्याकरता इथे व्यवस्थित टिप मारून घ्यायची. आणि हे बघा आता मी पुन्हा एकदा त्यावरती डबल दाबटीप देतो ना आपण त्या प्रकारे मी दाबटीप देऊन घेते जेणेकरून एकदम सोपं होईल आणि ते निघणार पण नाही आणि पक्की टीप बसल्या जाईल. आता आपलं या ठिकाणी याला टीप मारून झालेली आहे. आता जी ओपन साईड आहे ना तर ते आपल्याला इथे पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा आता ती आतली बाजू जी ओपन राहिली होती आता ती बाजू जी आहे ती तुम्ही सुई धाग्याने देखील तुम्ही पॅक करू शकतात किंवा जर अशी मशीनवरती करू शकतात. काहीच हरकत नाही. दोरा फक्त सेम वापरायचा आणि व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची त्याला सरळ रेषेमध्ये. अगदी अजून एक यामध्ये स्टेप आहे किंवा एक पद्धत आहे की पूर्ण फिनिशिंग सहित आपलं स्क्रंची तयार होते. ती देखील जी टेक्निक आहे ना किंवा ती प्रोसेस किंवा तसा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नेक्स्ट व्हिडिओ जो असेल ना स्क्रंचीबद्दलचा तर तो नेक्स्ट मी नक्की घेऊन येईल. आणि अजून ट्रेंडमध्ये टुलिपची स्क्रंची आहे ना टुलिप स्क्रंची ती देखील खूप सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे. तर त्यावर देखील मी डिटेल व्हिडिओ घेऊन येईल. आणि हे बघा अशा प्रकारे आपली ही सॅटिनची स्क्रंची जी आहे
जी मार्केटमध्ये अगदी 100-150 रुपयाला मिळत असेल, तर ती तुम्ही सिंपल पद्धतीने अगदी 10 ते 20 रुपयाच्या खर्चामध्ये घरात घरी बसल्या बनवू शकता. आता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा. तर चला भेटूया अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.